नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण आवळ्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी येथे 7 आवळे किसून घेतलेले आहे, या आकाराचे होते आणि हे किसून घेतलेले आहेत। 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी, अर्धा चम्मच हिंग, 1 चम्मच मेथ्या, 1 चम्मच मीठ, हे काळं मीठ अर्धा चम्मच घेतलेले आहे। हे मिरे पावडर घेतलेला आहे 1 चम्मच आणि हे मी जिरं भाजून घेतलेलं आहे, त्याचं पावडर केलेलं आहे। चला तर मग चटणी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। कढईत 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। आता आपण प्रथम यात 1 चम्मच मोहरी घालूया। मोहरी छान तडतडू द्यायची। आता 1 चम्मच आपण जिरे घालूया। जिरे तडतडल्यानंतर मेथ्या घालूया। आणि हे छान मिश्रण ढवळून घेऊया। बघा छान तडतडले आहे आता सगळे आपले मेथ्या वगैरे। आता आपण यात हे आवळ्याचा कीस घालून घेऊया आणि हा छान मंद हीटवर परतून घेऊया। मंद हीटवर परतवायचा आहे, छान शिजवून घ्यायचा आहे। ही चटणी खूप छान सुरेख बनते, आपल्याला डोळ्यांसाठी केसांसाठी खूप उपयुक्त आहे। आवळ्याचं सेवन केलंच पाहिजे। कोणताही पदार्थ बनवून आपण आवळे आपल्या शरीरात त्याचं सेवन झालंच पाहिजे। आता आपण हे 5 मिनिटं मंद हीटवर शिजवून घेऊया। मी हे सोप्या पद्धतीने बनवत आहे आणि झटपट बनते। तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण वापरू शकता। आता याला आपण 5 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खूप सुरेख बनते ही चटणी आणि झटपट बनते। आता मी असे हिला 5 मिनिटं परतवून घेते। बघा मी छान हे भाजून घेतलेला आहे, हा कीस छान भाजला गेलेला आहे। आता आपल्याला यात गूळ घालायचा आहे। हा किसून घेतलेला आहे गूळ मी 1 वाटी आणि हाही यात आपल्याला मिक्स करायचा आहे। छान परतून घ्यायचा या प्रकारे आणि हे मंद हीटवरच करायचं आहे, आपल्याला परतवायचं आहे। हाय हीटवर करून द्याल तुम्ही तर ते जळू शकतं। हे सगळी प्रोसेस आपल्याला मंद हीटवरच करायची आहे। बघा आता मी यात हळद घालते अर्धा चम्मच, तिखट घालते आणि ही सोप मी विसरली होती सांगायला तुम्हाला, ही पण घालते। 1 चम्मच मीठ आहे, साधं मीठ, हे काळं मीठ, मिरे पावडर घेतलेला आहे मी 1 चम्मच, जिरे पावडर, हे भाजलेले जिरे आहे, त्याचं पावडर केलेलं आहे। आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। ही चटणी खूप छान गोड आंबट खूप छान लागते आणि ही 4 ते 5 महिने पण टिकते। खूप सुरेख बनते ही। आता आपल्याला हिला छान चमक येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे या प्रकारे।
बघा चटणीला छान चमक आलेली आहे. आता समजायची की आपली चटणी तयार झालेली आहे. आता यात आपण हिंग घालूया आणि अजून परतून घेऊया. खूप सुरेख लागते ही खायला, नक्की ट्राय करा. आता मी गॅस बंद करून देते आणि थंड झाल्यावर आपण हिला बरणीत भरून ठेवू शकतो.